डेलचा पेपर झाला आज, आता तयारी M3ची. तर नमस्कार माऊली, मी खंडू स्वागत करताय तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज दुपारी माझ्या रूममेट अभिचं पार्सल आलं होतं. त्यानं मागवली होती बॅग. सगळा पसारा गावाकडे न्यायचं म्हणजे बॅग लागणारच ना. त्यानं आधीच अनबॉक्सिंग करून ठेवलं होतं, पण व्हिडिओ करण्यासाठी त्याला परत अनबॉक्सिंग करायला लावलं. थोड्या वेळानं वातावरणाला काय झालं काय माहिती, लई जोराचं वारं सुरू झालं आणि थोड्या वेळानं सुरू झाला अख्ख्या जगाला आवडणारा पाऊस एवढा जास्त पडलाय. कॉलेजमध्ये पाण्याचे ढेवस असले जे की नेहमीच असतातच, पण आज जरा गँगचा मूड वेगळाच होता. आपले तन्मय भाऊ रोज पाण्यात साईडने काढले, पण आज घरमधून ते पण फुल स्पीडनं. आणि इकडे समा आणि केतू ज्युनियर्सला मेकॅनिक शिकवण्यासाठी प्रोजेक्टिकलचे एक्झाम्पल देत होते. यांनी एवढं परफेक्ट प्रोजेक्टिकलचे एक्झाम्पल दिलं ना की असेंबला एकही पोरगा मेकॅनिक्स मध्ये बॅक पडणार नाही. ज्युनियर्सचं जाऊ द्या, आज आम्ही अभ्यास नाही केला तर ज्युनियर्स आमचे क्लासमेट होतील. माझा अभ्यास तर झाला होता. मग सगळ्या गँगला अभ्यास करताना ब्लॉग मध्ये यावं म्हणलं, म्हणून व्हिडिओ करू लागलो. ते म्हणतात ना, ज्ञान दिल्यानं वाटते, म्हणून केतू आणि माऊली ग्रुप स्टडी करत बसले होते. मग काय केलं मी पण जॉईन ग्रुपला, तेवढंच रिव्हिजन होते म्हणून. केतू भारी शिकलं होतं, पण आपल्याला फक्त मॅथ कारले सरने शिकलेलं आवडते. मग तिथून आलो समाकडे. समा काय करले बघायला. खरं सांगू का, या पोराला नाट होणं चुकीचं आहे. आपल्या गँगमध्ये सगळ्यात जास्त पॉइंटर या वागाचा. समाकून IMP क्वेश्चन घेतले आणि आलो सुशांत भाऊकडे. सुशांत भाऊचा पण अभ्यास जोरात सुरू होता आणि इथं अभ्यास करत लागला आपला सगळ्यात लाडका रूममेट ओमी. आणि इकडे माझ्या रूम मध्ये अभ्यास करत बसला होता दुसरा ओमी. सगळेच खूप अभ्यास करायला, सगळ्यांचे पेपर चांगला जाऊ यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. चला आपण पण करू रिव्हिजन. तर माऊली भेटूया आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय.